नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, 2026मध्ये सोयाबीन लावायचं की कापूस, कोणते पीक लावले तर जास्त फायदा होईल, हा प्रश्न सध्या अनेक शेतकऱ्याच्या मनात आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही पिकांची तुलना करून पाहणार आहोत. सर्वप्रथम सोयाबीनबद्दल बोलूया. सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख खरीप पिकापैकी एक आहे. या पिकाचा कालावधी साधारण 90 ते 110 दिवसाचा असतो. कापसाच्या तुलनेत याचा खर्चही कमी येतो. पेरणीपासून काढणीपर्यंत व्यवस्थापन तुलनेने सोपे असते, तसेच कमी कालावधीत उत्पन्न मिळते. आता आपण कापसाबद्दल बघूया. कापूस हे दीर्घकालीन पीक आहे. योग्य व्यवस्थापन, वेळेवर फवारण्या आणि चांगला बाजारभाव मिळाला तर कापसातून सोयाबीनपेक्षा जास्त नफा मिळू शकतो. मात्र कापसाचा खर्चही जास्त येतो. बियाणे, खत, कीड नियंत्रण आणि मजुरी यावर मोठा खर्च येतो. जोखमीच्या दृष्टीने पाहिले तर सोयाबीनमध्ये खर्च कमी असल्यामुळे नुकसानाची शक्यता तुलनेने कमी असते. पण अतिवृष्टी आणि सततचा पाऊस झाला तर उत्पादनावर परिणाम होत असतो. तर कापसामध्ये गुलाबी बोंडअळी आणि इतर किडींचा धोका कायम असतो. त्यामुळे नियमित निरीक्षण आणि व्यवस्थापन आवश्यक असते. मग 2026मध्ये कोणते पीक फायदेशीर ठरू शकते याबद्दल आता थोडक्यात बघूया. जर तुमच्या भागात पावसाची अनिश्चितता असेल आणि कमी खर्चात शेती करायची असेल तर सोयाबीन हा पर्याय तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. पण जर तुमच्याकडे चांगली जमीन, सिंचनाची सुविधा आणि पीक व्यवस्थापनाची तयारी असेल तर कापूस अधिक नफा देऊन जातो आपल्याला. मित्रांनो, कोणतेही पीक निवडताना फक्त भावाचा विचार करू नका. आपल्या जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता, खर्च आणि बाजारपेठेचाही विचार करायला पाहिजे. आता कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही 2026मध्ये कोणते पीक लावणार आहे, सोयाबीन की कापूस. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच हवामान आणि इतर शेतीविषयक माहितीसाठी आपली शेतीला सबस्क्राईब करायला विसरू नका.